पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र, दुसरा अध्याय आणि 15 आणि 16 मी 2 वचन वाचवत आहे. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो. एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहो. हे कार्य करावयास कोण लायक आहे? या 2 वचनाकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करूया की जे ख्रिस्ती जीवन, ज्या ख्रिस्ताने तुम्हाला प्रत्येकाला जे त्याच्या रक्ताने वेगळं केलेलं, शुद्ध केलेलं, पवित्र केलेलं आहे. आणि या 2 गंधाबद्दल आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मृत्यूचा मरणसूचक गंध आणि एक जीवनसूचक गंध. या 2 गंधाविषयी या 2 वचनामध्ये आम्ही या ठिकाणी शिकू शकतो की ख्रिस्ताचे लोक सुवार्ता सांगणारे ही ख्रिस्ताचा गंध आहे. आणि या ठिकाणी अविश्वासामुळे त्यांचा नाश होत आहे. त्यांच्याकरिता ख्रिस्ताचा गंध मृत्यूचा मरणसूचक गंध आहे. कारण जे सर्व विश्वासहीन आहेत त्यांना दंड होणार आहे. ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला नाही त्यांचा नाश होणार आहे. त्यांच्याकरिता ख्रिस्ताचे जे तारलेले, निवडलेले, शुद्ध केलेले लोक हे जीवनसूचक गंध अविश्वासणाऱ्यामध्ये सुगंध असे आम्ही आहोत. आम्ही जर योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 वचनाकडे जर गेलो तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जो पुत्रावर विश्वास ठेवील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण त्याच्यावर देवाचा क्रोध राहतो. होय बंधुजन बहिणी हो, आम्ही या ठिकाणी हेच पाहत आहोत की हा क्रोध, हा शाप ज्या व्यक्तींनी, ज्या भावांनी, ज्या बहिणींनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तितके आता त्या मरणापासून आम्ही तारलेले लोक आहोत. आम्ही जीवनामध्ये गेलेले लोक आहोत. आणि जो पुत्रावरती विश्वास ठेवील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक सार्वकालिक जीवनामध्ये गेलेलो आहोत. परंतु ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला नाही अशांकरता तो मरणसूचक गंध आहे. म्हणजे देवाचा शाप, देवाचा क्रोध त्या व्यक्तीवरती आहे. आम्ही देखील त्याच क्रोधामध्ये, त्याच शापामध्ये, मरणसूचक या अग्नीच्या सरोवरामध्ये आम्ही देखील पडलेलो होतो. पण आम्हास देवाने दया केली, कृपा केली की जो प्रभू श्री ख्रिस्त आम्हासाठी या जगामध्ये तारावासाठी आला आणि त्याने आम्हास त्याच्या रक्ताद्वारे वेगळं पण केलेलं आहे. हा आहे मरणसूचक गंध, देवाचा क्रोध. त्याच क्रोधापासून देवाने आम्हाला तारलेले आहे, देवाने आम्हाला वेगळे केलेले आहे. देवाची सुवार्ता, हा गंध, हा सुगंध विश्वासणाऱ्याने अविश्वासणाऱ्यामध्ये असावा. आम्ही देवाचे तारले लोक आहोत. आमचा हा सुगंध अविश्वासणाऱ्यामध्ये आम्ही सुगंध म्हणून असावे. याच करिता आम्ही जर पुढे जर पाहिलं रोमकाराच्या पत्रामध्ये, रोमकाराचं पत्र आणि याचा 3रा अध्याय 13 ते 18 वचन मी वाचवत आहे. रोमकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13 ते 18 वचन. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यांचा घसा म्हणजे उघडे थडगे त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे. त्यांच्या ओठाच्या आत जोगी सर्पाचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे. त्यांचे पाय रक्तपात करावयास जाण्याकरिता उतावळे झाले आहेत. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. होय बंधुजन हो, आम्ही देखील या वचनाप्रमाणेच आम्ही होतो. आमचा घसा म्हणजे उघडे थडगे. आम्हाला देवाचं भय नव्हतं, देवाची भीती नव्हती. जग आणि जगाच्या राठीप्रमाणे आमचं जीवन गाडलेलं होतं. पण देवाने आम्हास या सर्व या काचाट्यातून, या मरणसूचक गंध अग्नीतून जो सरोवर देवाने सिद्ध करून ठेवलेला आहे
आहे की ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही त्यांच्यावरती देवाचा क्रोध, देवाचा शाप आणि ते नरक अग्नीचा क्रोध. आम्ही एका आस्तीकडे जर गेलो त्या खोऱ्यामध्ये एक जुनी एक पद्धत असायची की ज्या आस्त्या जे प्रेत त्या ठिकाणी टाकण्यात येत होतं आणि त्यावरती तो गंध अग्नी ओतून सर्व काळाचा त्यावरती तो धूर, तो नरक अग्नीचा वास त्या ठिकाणी असायचा. तीच लायकी, तीच पात्रता आमची देखील आपली देखील होती बंधुजन हो. पण देवाने दया आणि कृपा करून तुमचं आमचं प्रत्येकाचं जे तारण केलं, ज्यांना विश्वासणारे असा देव आम्हास गणत आहे त्या लोकांकरता आता आम्ही याच लोकांच्या पद्धतीप्रमाणे होतो की जी यहुदी लोक, यांना देवाचा भीती त्यांच्या जीवनामध्ये नव्हती, त्याच प्रकारे आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये देखील देवाची भीती नव्हती. पण देवाने आमच्यावरती दया कृपा करून जे आमचं तारण केलं, जगावेगळं केलं, आम्हाला त्या मरणाच्या दारातून काढून आणि त्या जीवनाच्या दारामध्ये आणून ठेवलेलं आहे. त्या देवाला आम्ही धन्यवाद देऊया. या वचनाप्रमाणे बंधू आपण देखील पापी स्वभावात आमचं जीवन होतं, आम्ही देखील पाप करणारे होतो. पाप हा आम्हाला आजार जडलेला होता, पण त्या पापापासून मुक्त कराव्यासाठी ख्रिस्त या जगामध्ये अवतरलेला आहे. आपण यहुदी लोकांप्रमाणे की ज्या मत्तय वर्तमानामध्ये 23वा अध्याय आणि 27 वचन मी वाचवत आहे. पुढे आपण पाहूया मत्तय वर्तमान आणि 23वा अध्याय आणि 27 वचन वाचवत आहे. 23वा अध्याय आणि 27 वचन या ठिकाणी मी वाचवत आहे. 27 वचन मी वाचवत आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 23-27 म्हणजे आहो शास्त्र्यांनो, आहो परुषांनो, ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणींनी भरलेले आहेत. होय बंधुजन हो, आम्ही देखील या यहुदी पद्धतीच्या लोकांप्रमाणे आमचं जीवन देखील होतं. इथं असं म्हटलं का आहो शास्त्र्यांनो, आहो परुषांनो, ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणींनी भरलेले आहेत. आमचं जीवन देखील असंच याच प्रकारे घाणीने प्रकारच्या अनंत त्या अशुद्धतेने भ्रष्ट झालेलं होतं, भरलेलं होतं. काचाटून आमच्यामध्ये पाप, अशुद्धता या सर्व गोष्टी आमच्यामध्ये भरलेल्या होत्या. आम्ही जरी वरून सुंदर दिसत असलो त्या कबरेप्रमाणे, पण आमच्यामध्ये देखील तीच घाण भरलेली होती, तोच कचरा आम्हामध्ये होता. आम्ही पुढे देखील आम्ही जाऊन देखील पाहू शकतो. नोहाच्या जीवनाप्रमाणे आम्ही देखील पाहू शकतो. असं म्हटलेलं आहे उत्पत्तीच्या अध्यायामध्ये 8वा अध्याय आणि 20-21 वचन आम्ही जर तिथं जर वाचवलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 8वा अध्याय, उत्पत्तीचा 8वा अध्याय आणि 20 आणि 21 वचन, नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधले आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होम अर्पण केले. परमेश्वर त्याचा श्वास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात, तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवाचा कधीही सहार करणार नाही. आम्ही या ठिकाणी पाहतो की जो जलप्रलय नोहाच्या काळामध्ये झाला, नोहाने जी जीवनाची तारू बांधली, परंतु त्या तारूमध्ये कुणी देखील आलेलं दिसत नाही, फक्त नोहाचंच कुटुंब त्या तारूमध्ये गेलेलं आहे. परंतु जो जलप्रलय झाला त्यामध्ये आम्ही पाहतो की अनेक लोक मृत्यू झाले, अनेक पशु पक्षी प्राणी त्या ठिकाणी बळी गेले, त्यांची घाण सुटली, ते सडलेले असतील किती त्या घाणीमधून ते नोहाने जी तारू केली त्या तारूमध्ये देखील कोणीच बसलेले दिसत नाही, त्या जीवनाकडे कोणीच आलेले दिसत नाही, फक्त नोहाचंच कुटुंब त्या तारवामध्ये म्हणजे जीवनामध्ये आलेले आहेत. परंतु त्या घाणीतून त्या साम्राज्यातून आम्हाला देवानं वाचवलेलं आहे. आम्ही देखील मेलो असतो तर आम्ही देखील त्या नरक अग्नीच्या त्या जीवन मरणसूचक गंधामध्ये आमची देखील पात्रता होती. परंतु नोहानं तो तारू, जीवनाचा तारू बांधला, जीवनाच्या तारूमध्ये जे आले ते तरलेले आहोत. आणि आज आम्ही देखील बंधुजन हो, बहिणी हो, आम्ही देखील तारलेले आहोत. आम्ही देखील जीवनसूचक म्हणजे स्वर्गाच्या राज्याचे असे वारसदार झालेलो आहोत. आम्हाला देवाने हा सगळं बाहेर काढलेलं आहे. जो नोहाने तारू बांधला त्या तारूमध्ये फक्त नोहाचंच कुटुंब आलेलं आहे.
ती घाण आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. किती लोक त्या जलप्रलयाच्या ठिकाणी मेलेले आहेत. परंतु देव असं पुढे असं म्हणाला की 20व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन वेदीवर त्याचे होम अर्पण केले. परमेश्वर त्याचा श्वास घेऊन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. नोहाने पशु पक्षी हे शुद्ध याचं होम अर्पण आम्हाला केलेलं दिसत आहे. कशासाठी? आमच्या त्या देवाच्या शापापासून, देवाच्या क्रोधापासून आम्हाला मुक्ती मिळावी यासाठी नोहाने एक विधी बांधली. त्या विधीवरती होम अर्पण आम्हाला केलेले दिसत आहे. परंतु त्याही पेक्षा आमच्या ख्रिस्तानं एकच होम, एकच अर्पण, एकच बकरा, एकच कोकरा तो ओतले गेलेला आहे. तो आम्हास खरंच ख्रिस्ताचा परिमल, ख्रिस्ताचा सुगंध असा तो देवाला झालेला आहे. यामध्ये आम्ही पाहतो की या ठिकाणी नोहानं पशु पक्ष्याचं शुद्ध पक्षी यांचा काय केलेला आहे? होम अर्पण केलेला आहे. परंतु आमच्या देवाने खरं आम्हासाठी तो एकच यज्ञ केलेला आहे, तो एकच अर्पण आम्हा झालेला आहे. आणि त्या यज्ञापासून, त्या अर्पणापासून देवाला त्याचा खरा सुवास दिलेला आहे. देवाने आम्हाला या शापापासून, या क्रोधापासून काय केलेलं आहे? सोडवलेलं आहे. बंधुजन हो, बहिणी हो, जसे की आम्ही मर्याबद्दल देखील आम्ही पाहू शकतो. योहान 12:3 मध्ये असं म्हटलेलं आहे, मौलवान सुगंधी तेल चरणास लावले आणि मरियेने त्या आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले, तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. होय बंधुजन बहिणी हो, आम्ही या ठिकाणी देखील प्रभूच्या चरणावरती जे मरियाने आपलं सुगंधित तेल, या ठिकाणी सुगंधित तेल, आम्ही देखील या दोन सुगंधी विषयी पाहत आहोत. मरणसूचक गंध आणि एक जीवनसूचक गंध. या मरणसूचक गंधामधून आम्ही जीवनसूचक या गंधामध्ये ज्या प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हास आणलेला आहे, आमचा हा गंध, आमची ही सुवार्ता, आम्ही सुवार्ता देवाचे काम करणारे लोक आम्हास असं केलेलं आहे. आम्ही देखील या नरक अग्नीच्या पात्रतेचे लोक आम्ही असे होतो. परंतु देवाने आम्हावरती आगाध अशी प्रीती केलेली आहे, दया केलेली आहे की त्या दयेनं, कृपेनं आमचं तारण उद्धार केलेला आहे. आणि जीवन सूचक गंध म्हणजे हा सुवास देणारा देवाचा गंध आम्हास केलेला आहे. जे लोक देवाचं काम करतात, सुवार्तेचं काम करतात, ते अविश्वासणाऱ्यामध्ये जीवनाचा सूचक गंध आहे की जेणेकरून आम्ही त्याच लायकीचे होतो की जे यहुदी लोकांची पद्धत आम्ही पाहिलेली आहे की देववरून कबरा त्यांच्या सुंदर दिसतात, मात्र त्या आतमध्ये घाणीने भरलेले आहेत. तेच आमचं देखील जीवन होतं. पण आम्हाला देवाने तारलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. त्या थोर देवाला आम्ही धन्यवाद देऊया. यामध्ये देखील हीच इच्छा आमची आहे की प्रभूने आम्हावरची ती दया केली, अशी अनेकावरती दया प्रभूने करावी. यासाठी जे निवडलेले लोक आहे, ख्रिस्ताने वेगळे केलेले लोक आहे, यांनी सुवार्तेचं काम करावं, वेगळ्या ठिकाणी जाऊन ख्रिस्ताचं वचन सांगावं. यासाठी आम्हास वेगळं केलेलं आहे. त्याच प्रकारे आम्ही 2 कोरिंथ आणि याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन आम्ही वाचूया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नाही, तर आमची पात्रता देवाकडून आलेली आहे. होय बंधुजन हो, आम्ही या ठिकाणी पाहत आहोत, आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नाही. आम्ही समर्थ नाही, आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही अशक्त आहोत. परंतु देवाने आम्हाला ही पात्रता दिलेली आहे की जे लोक देवाच्या रक्ताने विकत घेतलेले आहे, खंडून घेतलेले आहे, ही पात्रता, हे गौरव, हे सन्मान देवाने आम्हास दिलेला आहे. कारण यासाठी की आम्ही अविश्वासणाऱ्यामध्ये जाऊन आमचा ख्रिस्ताचा गंध, ख्रिस्ताचा सुवास त्यांना दाखवावा, त्यांना वेगळं पण करावं. यासाठी आम्हा देवाने वेगळं केलेलं आहे. तर आमची पात्रता देवाकडून आलेली आहे. ती पात्रता आम्हा सिद्ध करणारा आमचा देव आहे की ज्या देवाने आम्हासाठी एवढी महान अशी कृती केलेली आहे, महान अशी प्रीती केलेली आहे की आम्ही नोहाच्या जीवनाकडे जाऊन पाहिलं. ज्यावेळेस नोहाने तारू बांधली, त्या तारूचा मध्ये फक्त नोहाचंच कुटुंब आम्हाला दिसत आहे. सर्व जलप्रलयाने जगाचा नाश केलेला आहे. ज्यावेळेस जगाचा नाश झाला त्यावेळेस
अनंत सगळं जग त्या जलप्रलयामध्ये सोडून मेलेलं आहे. किती दुर्गंधी, किती दुर्वळा त्या ठिकाणी घाणेरडपणा असेल, पण त्यापासून नोहाने एक आम्हाला विधी बांधलेली दिसत आहे. त्या विधीवरती होम अर्पण पशु पक्षी शुद्ध असे घेतलेला आहे आणि त्याचा श्वास आमच्या प्रभूला दिलेला आहे. पण आम्ही त्या ठिकाणी त्याच्याही पेक्षा आमच्या प्रभूला उंच करत आहोत, की ज्या ख्रिस्ताना आम्हासाठी त्या कालूरच्या वधस्तंभावरती तो एकच आमच्यासाठी सुवास असा ख्रिस्ताला पित्याला झालेला आहे. तो सुवास खरा घेऊन आमचा तारण उद्धार आम्हाला जीवन सूचक असं त्याने केलेलं आहे. यासाठी की जेणेकरून आम्ही पुढे देखील पाहू शकतो, की जेणेकरून यहुदी एक पद्धत आहे की जेणेकरून त्या कबरा त्यांच्या दाखवलेल्या आहेत, की तिथं असं म्हटलेलं आहे, बाहेरून दिसाव्या त्या कबरा किती सुंदर आहेत. त्याच प्रकारे आमचं देखील जीवन होतं. आम्ही देखील बाहेरून फार सुंदर दिसत होतो, पण आतमध्ये आम्हामध्ये सगळी घाण भरलेली होती. आम्ही अशक्त, दुर्बळ, पापाच्या आजाराने बरबडून गेलेले लोक होतो. परंतु देवाने आमच्यावरची ती दया केली, कृपा केली, आम्हा तारण प्राप्त केलं, आम्हास त्या जीवन सूचक गंधाकडे आणलं. आणि तो जीवन सूचक गंध जे तारलेले लोक आहे, ही देवाची सुवार्ता आहे. आणि ही सुवार्ता सांगत असताना आम्हाला पुढे देव परत घेऊन जात आहे. असं म्हणत आहे की दुसरे करिंथ 3 अध्याय 5 वचनामध्ये आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहो असे नाही. होय बंधुजन हो, आमची कुठलीही गोष्ट असू द्या, काही असू द्या, आम्ही ती ठरवण्यास समर्थ आहो अशी नाही. तर तिथं असे म्हटलेले, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आम्हा सिद्ध झालेली आहे. होय बंधुजन हो, ज्यांची पात्रता देवाकडून सिद्ध झालेली आहे ते देवाचे गंध असे आहोत. होय बंधुजन हो, बहिणी हो, ज्या देवाने आम्हावरती जे अगाध अशी प्रीती केलेली आहे, आणि या 2 वचनामधून आम्ही जे शिकत आहोत, एक मरणसूचक गंध आणि एक जीवनसूचक गंध. या मरणसूचक गंधामधून आम्हा देवाने जीवनसूचक या गंधामध्ये आणलेला आहे. आम्हा देवाने निवडलेला आहे. त्या देवाला आम्ही धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया, त्याची उपकार मानूया, की जे देवाने आमच्यावरती जी प्रीती केली, की नोहाप्रमाणे नोहाने जे पशु पक्षी प्राण्याचं जे अर्पण दिलं, त्याही पेक्षा आमच्या ख्रिस्तानं ते एकच अर्पण, एकच बकरा, एकच कोकरा, ते शुद्ध आणि पवित्र निष्कलंक रक्ताने तुमची आमच्या पापाची खंडणी भरून सोडवणूक केली आणि आम्हाला जीवनसूचक गंध आम्हाला असे केलेला आहे. ख्रिस्ताचा हा गंध बहुमोल आहे आणि या गंधाकडे आम्ही आमचं लक्ष आज या वचनाद्वारे केंद्रित केलेलं आहे.